एक वेळचं जेवण खाऊ नकोस, पण कुठल्या आपल्या माणसाकडे, आपल्यापणातल्या माणसाकडे, आपल्या घरातल्या माणसांकडे, तुझी माझी नाते आहे, त्यांच्याकडे अजिबात हात पसरू नकोस कुठल्याही गोष्टीसाठी, कोणत्याही गरजेसाठी. आणि जरी पसरलास त्यातनं त्यांनी तुझ्यासाठी मदत जरी केली तर करणारे नसतीलच, पण एखाद्याने जरी केली तर आयुष्यभर त्याचा उपकार मानावा लागेल तुला. ते प्रत्येक वेळेला तुला, प्रत्येक कार्यक्रमात, प्रत्येक गोष्टीत तुला त्याची जबाबदारी दाखवणार, त्यांनी केलेला उपकार तुझ्यावर दाखवणार. त्यावेळेला तू काही बोलू शकणार नाहीस. त्यांच्या उपकाराच्या वजाखाली तुझे अपमान तुला सहन करायला लागणार आहेत. ते अपमान तू सहन करायचे. जर चुकून का त्यांना उलट उत्तर दिलंस ना तर ह्या जगातला सगळ्यात मोठा त्यांच्यासाठी शत्रू तू होशील. ही धारणा असते आपल्या लोकांची. मागायची नाही कोणाकडे सुद्धा मदत. आणि असं काही नाही की ते तुला मदत दिलेली तू त्यांना परत द्यायची नाही, ती परत द्यायचीच आहे. तरी पण तू त्यांची मदत जोपर्यंत देत नाहीस तोपर्यंत त्यांच्या ताटाखालचं कुत्रं होऊन जगायचं. ती सांगते तुला लाख गोष्टी देवाधर्माच्या चार माणसात, पण ते देवाधर्माची कुठलीच गोष्ट स्वतःविषयी पाळत नाहीत. त्यांना कळत नाही की आज जी गोष्ट आपल्यावर आहे ती उद्या त्यांच्यावर येणार आहे. आज अंधार आहे तर उद्या सकाळी उजेड पण आहे. त्यामुळे लक्षात ठेव, कुठल्याही आपल्या माणसाकडे कुठल्याही गोष्टीसाठी हात पसरू नकोस.